केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रायगड दौऱ्यावर येणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज अमित शाह हे रायगडावर येत आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। थोड्याच वेळात अमित शाह पुण्यातून रायगडसाठी रवाना होतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर येणार आहेत। किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी सोहळ्यासाठी ते हजर राहणार आहेत। शुक्रवारी रात्री त्यांचं पुण्यामध्ये आगमन झालं असून थोड्याच वेळात अमित शाह पुण्यातून रायगडसाठी रवाना होतील। तर थोड्याच वेळात अमित शाह पुण्यातून रायगडच्या दिशेने रवाना होणार आहेत। आज अमित शाह हे रायगड दौऱ्यावर आहेत। शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आज ते रायगडावर येत आहेत आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। आणि या संदर्भात अधिक बोलण्यावर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत गुंडे आपल्यासोबत जोडले गेले। चंद्रकांत, आज अमित शाह हे आता पुण्यामध्ये आहेत सध्याच्या घडीला आणि त्यानंतर आता ते रायगडच्या दिशेने रवाना होणार आहेत। कसा असणार आहे संपूर्ण दौरा? हो, बरोबर आहे। आता हेच जे समोर हॉटेल आहे रिट्स, इथं स्वतः अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री, नंतर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघही याच हॉटेलवर थांबलेले आहेत। रात्री उशिरा एकनाथ शिंदेंचं आगमन झालं इथं। त्यानंतर तिघांमध्ये सकाळी नाश्ताही एकत्र घेतला असणार साहजिक आहे आणि त्या टेबलवर रायगडाचा पालकमंत्रीपद जो कळीचा मुद्दा आहे सध्याच्या महायुतीमधला, दावा राष्ट्रवादीचा आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आहे रायगडच्या पालकमंत्रीपद, तो तिढा इथं सुटतोय का रायगड दौऱ्याच्या निमित्ताने अमित शहाच्या, तेच पाहायचंय। म्हणूनच खरं तर अजित पवार इथे येणं अपेक्षित होतं, त्यांना जॉईन होणं अपेक्षित होतं, पण अद्याप अजित पवार इथं आलेले नाहीत। हीच सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आजची अमित शहाच्या दौऱ्यासंबंधीची। म्हणजे काल असं सांगितलं गेलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि अमित भाई हे तिघही इथून एअरपोर्टला जातील आणि तिथून रायगडला जाईल, पण अद्याप अजित पवार इथं आलेले नाहीत। मग ते डायरेक्ट एअरपोर्टला जॉईन होतील की डायरेक्ट तिकडे रायगडावर जातील याची अद्याप कुठली अधिकृत माहिती सांगितली गेलेली नाही। त्यामुळे रायगडचा जो पालकमंत्रीपदाचा तिढा आहे तो खरंच सुटणार का? कारण नंतर महाराजांना अभिवादन केल्यानंतर, छत्रपतींना अभिवादन केल्यानंतर अमित शाह सुनील तटकरे यांच्या घरी जाणार आहेत। तिथं आमरसाचा बेत आहे। मग तिथं काही लंच डिप्लोमसी होते का रायगडच्या पालकमंत्रीपदावर, हेही पाहायचं। पण एकूणच गेली महिना 2 महिने जो तिढा आहे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा, तोच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। निमित्त जरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त, छत्रपतींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याचं जरी असलं तरी मेन कळीचा मुद्दा रायगडच्या पालकमंत्रीपदाचा आहे। त्याच्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 महायुतीच्या घटक पक्षांमध्ये तनातनी आहे। दोघांनाही ते पालकमंत्रीपद हवंय। एकीकडे आदित्य तटकरेंची तर घोषणा झाली होती, पण त्याला अमित शहाकडनंच एकनाथ शिंदेंनी तक्रार केल्यानंतर खास वेगळा आदेश काढून स्थगिती दिली गेली। नाशिकचा तिढा सुटला, पण रायगडच्या पालकमंत्र्यांचा तिढा कायम आहे। तो आजच्या अमित शहाच्या रायगड दौऱ्यात सुटणार का, हेच पाहायचंय। नक्की चंद्रकांत, तर आज रायगड दौऱ्यावर अमित शाह आहेत, त्यामुळे जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पालकमंत्री पदाचा, तो तिढा सुटणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।